कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊया। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती रासायनिक खतांपासून मुक्ती। वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेची तपासणी मोहीम राबवण्यात येते। शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात असून पेरणीपूर्वीच बियाण्यांची गुणवत्ता तपासण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे। नाफेडकडून पुन्हा कांद्याला क्विंटल मागे 80 रुपयांची दरवाढ करण्यात आली। गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ केल्याने एकूण 415 रुपयांची दरवाढ झाली। आजपासून नवीन दर लागू होणार आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, तर नाफेडच्या खरेदी केंद्रांना अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। वाशिममध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीचा फटका बसलाय। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसात प्रति क्विंटल तब्बल 700 रुपयांनी घसरून 6800 रुपयांवर आले। दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक दिल्यानं बाजारातील आवकही कमी झाली आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यात पाण्याअभावी केळी आणि पपईच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। जलाशय कोरडं ठाक पडल्यामुळे शेतांमधल्या विहिरींनी तळ गाठलाय। जलस्रोत कोरडं पडल्यानं बाग पूर्णपणे सुकल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा उन्हाळा लांबल्यानं रायगड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत। मृग नक्षत्र संपत आलं तरी पावसाचा पत्ता नसल्यानं भात पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। दक्षिण रायगडमधील शेतकरी पंपाद्वारे पाणी घेऊन भाताची रोपं जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात पावसानं दांडी मारल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्यात। आतापर्यंत केवळ 1800 हेक्टर शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यात। यावर्षी 6,50,000 हेक्टरवर पेरणीचं क्षेत्र अपेक्षित होतं, मात्र अद्याप पाऊस झाला नसल्यामुळे पेरण्या थांबलेल्या आहेत। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।